नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुवर्ण शेतीमध्ये तुमचं स्वागत. आज आपण फॉस्फरिक ॲसिडबद्दल सगळं काही जाणून घेऊया. ते काय आहे, शेतीत त्याचे फायदे काय, जमिनीचं सामू 7.5 पेक्षा जास्त असतानाच का वापरावं, ते कसं वापरायचं आणि कुठल्या जमिनीत ते टाळायचं. तर शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ॲसिड तुमच्या पिकांसाठी कसं महत्त्वाचं आहे, विशेषतः जर तुमच्या जमिनीचा सामू म्हणजे पीएच जास्त असेल आणि ते नक्की कसं वापरायचं याबद्दलची ही अगदी आवश्यक माहिती आहे बरं का. तिचा सामू म्हणजे पीएच संतुलित ठेवायला मदत करतं. आणि हो, द्रवरूप असल्यामुळे ना ते पिकांना एकदम लवकर उपलब्ध होतं. आता दुसरी गोष्ट, याचे फायदे काय? तर बघा, पिकांना फॉस्फरस लगेच मिळतो, त्यामुळे मुळांची वाढ एकदम मस्त होते. फुलं आणि फळं किंवा बियाणं पण जास्त लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे जर जमीन अल्कधर्मी असेल, म्हणजे तिचा पीएच जास्त असेल, तर हे ॲसिड तो पीएच कमी करतं. कारण काय होतं, जास्त पीएचमुळे फॉस्फरस पी, जस्त, झेडएन, लोह, एफई सारखी जी गरजेची पोषक तत्व आहेत ना, ती जमिनीत अडकून राहतात, पिकांना मिळत नाहीत. हे ॲसिड ती मोकळी करायला मदत करतं. तिसरी गोष्ट, हे कधी वापरायचं? तर जेव्हा तुमच्या जमिनीचा सामू म्हणजे पीएच 7.5 पेक्षा जास्त असेल, तेव्हाच फॉस्फरिक ॲसिड वापरा. अशा जमिनीत फॉस्फरसची उपलब्धता खूप कमी झालेली असते. हे ॲसिड सामू कमी करतं आणि फॉस्फरस व इतर सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना मिळवून देतं. चौथी गोष्ट, हे द्यायचं कसं? तर हे नेहमी पाण्यात चांगलं मिसळून ठिबक सिंचनामधून द्यावं. साधारणपणे एकरी 1 ते 2 लिटर पुरेसं होतं, पण तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. पेरणी किंवा लागवडीच्या वेळी किंवा पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात देणं सगळ्यात चांगलं. आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट, हे कधी वापरू नये. तर जर तुमची जमीन आम्लयुक्त असेल, म्हणजेच तिचा सामू 6.5 पेक्षा कमी असेल, तर हे वापरू नका. कारण जमीन आधीच आम्लयुक्त आहे, त्यात अजून ॲसिड टाकलं तर सामू अजून खाली जाईल आणि जमिनीचं आरोग्य आणि पिकाची वाढ दोन्ही धोक्यात येईल. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, जमिनीची व्यवस्थित तपासणी करून योग्य प्रमाणात फॉस्फरिक ॲसिड वापरलं तर पिकाचं उत्पादन आणि गुणवत्ता नक्कीच सुधारू शकते. अधिक अशा कृषी ज्ञानासाठी सुवर्ण शेतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.